त्याचबरोबर एफसीडीचे देखील या ठिकाणी प्लेयर उपस्थित आहेत. अमरदादा पड्याळ असतील, त्याचबरोबर आमचा आदू आहे, संदेश वगैरे सगळे ऑल त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना देखील रिक्वेस्ट आहे चला मैदानाकडे. ऑफिशियल कमिटी जी कमिटी आहे त्यांनी देखील पटकन जायचं, टॉस करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मकसूद अल्ताफ भाई आपणास देखील विनंती असेल आपण चला मार्गस्थ व्हा. मुदस्सर मागजनकर चला टॉस करूयात आपण, वेळ खूप कमी आहे. सौरभ चला, सौरभ आपण आतमध्ये जा. आपण टॉस करून घेतोय, टॉस आपण करून घेतोय. तिथे आदरणीय आमचे टेटवली गावचे पोलीस पाटील, परम मित्र, मार्गदर्शक आतिश भागवत सर असतील. सौरभला बोल ना सर, कुठे गेला तो? तिथे टॉस केला जातोय. येस, यंगस्टर दाबिलने टॉस जिंकलेला आहे. 1 ओव्हरचा सामना फायनलचा देखील खेळवला जाईल. दाबिल या टीमने टॉस जिंकलेला आहे. टॉस जिंकताच डिसिजन घेत आहेत ओम तेलोबा कामतकुंड पनाम. काय डिसिजन? बॉलिंग घेत आहेत. तर प्रतिस्पर्धी ओम तेलोबा कामत या टीमला आपण पाहायला गेलं तर एकंदरीत बॅटिंग साठी इन्व्हाइट केले. फायनलची मॅच, ग्रँड फिनालेचा हा सामना, रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. यशला पुन्हा शुभेच्छा आलेल्या आहेत. सांगलीवरून थेट शुभेच्छा येत आहेत यश तुम्हाला. लाईनमॅन आता उभं राहायचं आहे, शेवटचा सामना आहे. दिवसभर तुम्ही बसलेला आहात, आता तुम्ही उभे राहा, कारण सामना तितकाच मोठा होणार आहे. वेदश्री चव्हाण यांच्या माध्यमातून ही मोठी कमेंट आता केलेली आहे की खूप साऱ्या शुभेच्छा आता यशांना दिल्या जात आहेत. सेमीफायनलच्या मॅच मध्ये अगदी ती कमेंट आम्ही पाहिली होती. त्या कमेंटच्या माध्यमातून अगदी एक जोश आलाय खेळाडूला. त्याचे चाहते होते की यश सारखा प्लेयर नाही, आणि यशनं करून दाखवलं की सुंदर क्रिकेट तिथे पाहायला मिळालं होतं. ओपनिंग बॅटर चला लगेच. कामतकुंड चर्चा करण्याची वेळ नाही आपल्याकडे. 1 ओव्हरचा सामना आहे. 1 ओव्हर मध्ये तुम्हाला जाऊन मोठे स्ट्रोक घेऊन यायचे. चला चला लगेच चला. ओपनिंग बॅटर चला लगेच. आमचा मुन्ना देखील इन ऍक्शन मध्ये दिसेल लगेच. मुन्ना म्हणजे सनी गावडे देखील एक नामांकित प्लेयर आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आदरणीय त्या खेळाडूचं नाव घेतलं जातं असा प्लेयर आहे तो. विध्वंसक आहे. जेव्हा तो खेळतो त्यावेळेला प्रतिस्पर्धी गोलंदाजांना कुठेतरी सेट होऊ देत नाही, परंतु आता तो सध्या माघार आहे. दुखापतग्रस्त झालाय तो. त्याच्यानंतर आमचा गोलांबडे देखील त्या ठिकाणी असेल त्या मॅच मध्ये. नंबर 3 वरती आम्ही आमचा गोलांबडेला खेळताना बघू. नाव पण नाही, नाव काय रे? अनिकेत गोलांबडे यांना नंबर 3 वरती बघू शकतो. साहिल मंटीची जोडी आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन, ऑल सेट ऑलरेडी. मॅचला होते सुरुवात. इथे हा सामना मात्र मोठा बनेल यात अजिबात शंका नाही. मॅच आहे यंगस्टार दाबिल विरुद्ध ओम तेलोबा कामतकुंड. या संपूर्ण स्पर्धेचा शेरवली प्रीमियर लीग सीझन 1 2025 ची स्पर्धा, या स्पर्धेचा फायनलचा सामना या 2 संघांमध्ये खेळला जातोय. 1 ओव्हरचं हे बॅटल असेल. साहिल असेल कालच्या दिवसातील आक्रमक झालेला फलंदाज, षटकारांचा बाहुबली ओम तेलोबा कामतकुंड या टीमचा. मॅचला सुरुवात, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, हो यावेळेला जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षकाला स्पर्श करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साधारण षटकार. ओ जली को आग कहते हैं, बुजुर्ग को आग कहते हैं. बीच मैदान में बल्लेबाजी करे उसको साहिल गडवले कहते हैं. जबरदस्त फटकेबाजी तिथे पाहायला मिळते. आउटस्टँडिंग एफर्ट्स, व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक सारांश. या गोलंदाजाचं अगदी चांगलं स्वागत केलंय, षटकारानं स्वागत केलं. तिथे कॅच सुटली होती. तुम्ही साहिल सारख्या आक्रमक बॅटर्सला जर सामवत असाल तर कदाचित या चुका करू नका, कॅचेस सोडू नका. याला संधी मिळाले तो खेळाडू आता मात्र मोठे स्ट्रोक खेळणार या शंका नाहीये. धावसंख्या अगदी षटकारानं उघडलेली आहे. 6 रन्सनं मात्र उघडले. चला चेंजेस नको आहेत, वेळ खूप कमी आहे. अनिकेत बॅटिंग करताना तुम्हाला काळोख होण्याची शक्यता आहे, याचं भान ठेवून तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. येणाऱ्या वेळेमध्ये चेंडू कदाचित तुम्हाला देखील दिसणार नाही, याची दक्षता घ्या. पुन्हा साहिल तयार आहे. काय बॅटिंग करतोय. मोठा प्रहार करायचा होता, इथे रस घेतला जाईल का, परंतु चेंडू लिखलं झोन कडे जाणार नाही. चांगला डिफेन्स एसटीच्या मागे चेंडू अडवला गेलाय. इथे डॉट बॉल येतोय षटकारानंतरला. षटकारानंतर इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय.
साहिल या टीमचा हुकमी आहे काय, वन मॅन शो आहे. स्वतःच्या बळबुतावरती या टीमला अगदी फायनल पर्यंत घेऊन गेलाय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज देखील तितकाच घातक आहे. आडव्या बॅटने कायच आहे, तुम्ही पहिल्या चेंडूवरती मला षटकार ठोकलात, पण तू दिफेश सांगतोय आता ही चूक मी करू देणार नाहीये. दिफेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तिथे कुठेतरी कमबॅक पुनर्गमन या मॅच मध्ये करतोय. फायनलचा मॅच, फायनलच्या मॅच मध्ये या सामना पुन्हा मोठा फटका खायचा, फटका फसलाय. कॅच घेतली जाईल का, 1 रन घेतला गेलाय. आणि इथे मात्र 1 रन आणि फलंदाज मात्र तिथे बाद होणार आहे. नंबर 3 वरती इथे बॅटर चाललाय अनिकेत नाही तो सूरज आहे. सूरजला नंबर 3 वरती पाठवलं गेलंय. धावसंख्या 7 ला पोहोचलेली आहे. बंटी होता तो स्वस्यामध्ये मैदानाच्या बाहेर गेला. बॅटिंग साठी सूरजला पाठवलं गेलंय. सूर्याचा अस्त होतोय, कदाचित हा सूरज या टीमचा मात्र उदय होऊन मात्र मैदानामध्ये गेलाय का, येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. पुढचा चेंडू असणार आहे साहिल तैर या बॉल साठी. मोठा प्रहार करायचा डाउन द ग्राउंड. ओ ना आव देखा था ना ताव देखा था, सीधा इस गेंद को बाहर फेंका था. 6 रन केले षटकार. साहिल गडवले ऑन फायर झालाय. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक, जबरदस्त फटकेबाजी. काय बॅटिंग झाले, मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घातलाय. 13 रन झालेले आहेत. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेले दोन्ही संघ आहेत तितकेच अगदी ताकदीचे आहेत. पुन्हा मोठा प्रहार, हो ये तो गेंद जाएगी साजन के घर और देखी जाएगी 6 रन. षटकार. षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात षटकारानं, ओव्हरचा अंत देखील षटकारानं. 1चा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 19, टार्गेट आहे 6 मध्ये 20. 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग चालली आहे, कमालची बॅटिंग, ब्रिलियंट स्ट्रोक बघायला मिळाला. क्षेत्ररक्षण लागून घ्या. ओम तिलोबा कामत कोण त्वरित जायचंय मैदानामध्ये, त्वरित मैदानाकडे चला. ओम तिलोबा कामत कोण क्षेत्ररक्षण लावायचंय. चला, 20 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे प्रतिस्पर्धी यंगस्टर दाभिळ या टीमला. परंतु हे विसरून चालणार नाही, त्यांच्याकडे देखील यश नावाचं एक वादळ आहे. तो देखील मोठा प्रहार करू शकतो. यश बनाम हे बॅटल साहिल गडवले पाहायला मिळणार आहे. ओपनिंग बॅटर या लगेच. यश तुम्ही यायचंय लगेच. चला बॅटर्स पाठवून द्या, वेळ खूप कमी आहे. याला सांग बोल बॉल नाही. रोख रक्कम 15,000 रुपयांनी चमचमच्या ट्रॉफीवरती सोनेरी अक्षरानं कोणता संघ अगदी नाव करेल हे देखील पाहावं लागेल. मॅच मात्र मोठी बनेल या शंका नाही. जिथे आपण बघतो यश मैदानाकडे मार्गस्थ झालाय, धीम्या कदमाने येतोय, कारण त्याला ती शिकार करायची आहे. ते 6 मध्ये 20 रन्स मारायचे आहेत. ज्याप्रमाणे साहिलनं उत्तर दिलंय बॅटच्या साहाय्यानं, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती इथे गोलंदाजीसाठी नवीन बॉलर साहिल. बॉलर नेम साहिल, बॉलरचं नाव काय? बंटीला बॉलिंग साठी आता पाचारण केलं गेलंय. 20 रन्स पाहिजेत. हा खेळाडू देखील थांबणार नाही. यश आणि त्याचबरोबर त्याचा साथीदार अनिकेत आलाय. मागच्या मॅचचा हिरो आहे. सेमी फायनल मध्ये 15 रन्स केले त्या खेळाडूनं. फायनलची मॅच आहे, अगदी हा किताब पटकावायचा आहे. शेरवली प्रीमियर लीग 2025 जर चॅम्पियन बनायचं आहे तर 6 मध्ये 20 रन तुम्हाला करावेच लागतील. असफलता एक चुनौती से स्वीकार करो, क्या कम रह गए देखो उसमें सुधार करो. अगर जीवन में सफल होना है वो चैन नींद सब त्यागो तुम, और संघर्षों का मैदान मत छोड़कर भागो तुम. कुछ कीना विनय जर्जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मित्रों कभी हार नहीं होती. 2 रन आलेत पहिल्याच बॉलवरती. जिंकण्यासाठी 5 मध्ये 18 पाहिजेत, म्हणजे 3 मॅक्झिमम ठोकायचे आहेत. जे साहिल घडवलेले ठोकले होते आता तेच तुम्हाला मात्र या ठिकाणी ठोकावे लागतील. यशला यशस्वी फटके ठोकणं गरजेचं आहे. चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही संघाने मात्र उराशी बाळगून आलेत. शॉर्ट बॉल आहे, प्रहार केलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच पकडली जाईल का? प्रयत्न होता 2 खेळाडूंचा, परंतु नाही. या बॉलवरती बघता बघता 2 रन्स कंप्लीट होत आहेत. 4 चेंडू आणि 4 मध्ये आता 16ची गरज आहे. 4 मध्ये 16 पाहिजे. हृदयाचे ठोके वाढलेत. एकंदरीत यंगस्टर दाभिलचा संघ सांगतोय की देवा आता आमचा संघ हा सामना जिंकू दे. तो दुसऱ्या बाजूला ओम तिलोबा कामतकोणचे देखील समर्थक सांगतायत की हा सामना आमचा संघ जिंकला पाहिजे. काहींनी देवाला देखील पाण्यात ठेवलं या मॅच साठी. मोठा प्रहार, हेलिकॉप्टर घुमवले, डिफेंड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, कॅच मिस झाली आहे. इथे देखील आता संधीचं सोनं करता येऊ शकलं असतं.
1 रन्स आता घेतला गेलाय. चेंडू शिल्लक असेल इथून पुढे 3. जिंकण्यासाठी रन्स तुम्हाला करायचे आहेत 15. 3 चेंडू आणि 3 मध्ये 15ची आवश्यकता होऊ शकतील का? येणारी वेळ सांगेल. बंटीचं कमालची बॉलिंग आहे. बंटीनं देखील प्रतिस्पर्धी यश नावाच्या खेळाडूला अक्षरशः थांबवून ठेवलंय. त्याला अगदी सेट होऊ दिलं नाहीये. मोठे फटके खेळण्यासाठी अगदी चेंडू दिले नाहीयेत. 3 मध्ये 15 लेफ्ट राईट ही कॉम्बिनेशन. 3 चेंडू 15ची गरज आहे. एक चांगला बॉल इथे जर अनिकेतच्या बॅटमधून एक स्ट्रोक पाहायला मिळाला तर कदाचित या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं यंग स्टार दाबिलिया टीमचा. ओव्हर द विकेट चेंडू टाकला जाईल अनिकेतसाठी. बंटी तयार आहे. शॉर्ट बॉल आहे. आता व्हाईट बॉलनं सुरुवात केलेली आहे. धावसंख्या 6 ला पोहोचले. 3 चेंडू 14ची गरज आहे. 3 मध्ये 14. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. मोठा प्रहार करायचा आहे. इथे मात्र फटका फसलेला आहे. या मॅच मध्ये पुनरागमन केलं जाते. वो हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, ये काल के कपाल ये लिखता मिटाता हूं, शायद जीत का गीत नया गाता हूं सांगण्याचा प्रयत्न इथे मात्र बंटीनं केलेला आहे. पुढचा चेंडू आहे. पॅडल स्वीप. चेंडू आउट ऑफ द पार्क जाणार का? परंतु नाही, कॅच पकडली आहे. इथे कॅच नाही, संपूर्ण मॅच पकडलेली आहे या खेळाडूनं. सुंदर कॅच बघायला मिळाली. 1 चेंडू आहे आणि एका बॉल मध्ये जिंकण्यासाठी आतापर्यंत 14 धावांची गरज आहे. 1 मध्ये 14. चला न्यू बॅटर या लगेच. यश थोडासा नाखुश दिसतोय. यश नाराज झालाय. त्याला माहित आहे की हा सामना आपल्याकडे असू शकला असता, परंतु गोलंदाजाची कौतुक करावं लागेल. गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. ज्याप्रमाणे जकडवून ठेवणारी ती गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी काबिल तारीफ. 1 बॉल शिल्लक आहे. 1 मध्ये 14 पाहिजे. इथे कदाचित चमत्कारच तुम्हाला वाचवू शकतो. 1 चेंडू आहे. 1 बॉल मध्ये 14 रन्स आणि इथे फ्रंट फुटचा वापर केलाय. स्ट्रोक तर खेळलाय, परंतु हा चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. जो पानी से नाते वो इतिहास बदलते दे और जो पसीने से नाते वो इतिहास बदल देते. चॅम्पियन बनलाय ओम तेलोबा कामत कोण. शेरवली प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन बनतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या त्या टीम साठी. सेलिब्रेशन तुमच्या स्क्रीन वरती आहे. रसिक प्रेक्षकांची गर्दी. नक्कीच रसिक प्रेक्षकांना जाता जाता सांगूया की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका. पैसे या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी पैसे आपल्याला द्यायचे नाहीये सबस्क्राईब करायला, फक्त तिथे बटन दाबायचं आहे. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा. त्याचबरोबर आपण काही वाटच या ठिकाणी बक्षीस वितरणाला देखील सुरुवात करणार आहोत. अभिनंदन चॅम्पियन टीम ओम तेलोबा कामतगोळे या टीमचं मनापासून खूप सारं कौतुक, खूप साऱ्या शुभेच्छा. तो रनरअप टीम आहे यंग स्टार दाविड या टीमला देखील मनापासून खूप खूप त्यांचं देखील अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा देखील असतील. धन्यवाद. काही वाटच मी असा जातो असा येतो. काही वाद बक्षीस वितरणाला सुरुवात करू. त्यानंतर ओम तेलोबा कामतकोण या टीमचे जे कॅप्टन असतील त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. अक्षय जुजम यांच्या शुभ हस्ते सन्मान करतोय. हॅलो. आजच्या दिवसा गेल्या 2 दिवसांमध्ये ज्यांच्या सुवर्ण वाणीतून जाऊयात पुढे. मॅन ऑफ द सिरीज, सो प्लेअर ऑफ द सिरीज एनएसएस कोण सांगेल? सो नो डाऊट एकच खेळाडू आहे, तो अगदी डिझर्व करतो या ट्रॉफीसाठी. वन अँड ओनली, सो नो डाऊट मिस्टर साहिल गडवले आपण ठरलेला आहात. ओम तेलोबा कामतकोट या टीमचा साहिल गडवले ठरलेला आहेत
मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी हा अवॉर्ड देण्यासाठी आपण नक्कीच इन्व्हाइट करतोय मंगेशजी जुजम साहेब यांच्या शुभ हस्ते अगदी मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी देऊयात आणि या खेळाडूला सन्मानित करूयात. साहिलकडे देखील थोडीशी चर्चा आम्ही करणार आहोत. कमालचं क्रिकेट ऑलराऊंडर पद्धतीचा परफॉर्मन्स सादर केला आणि या संपूर्ण स्पर्धेत विध्वंसक फटकेबाजी करणारा एकमेव प्लेअर आपल्याला पाहायला मिळाला. सो प्लेअर ऑफ द सिरीज. साहिल या थोडीशी चर्चा आम्ही तुमच्याकडे देखील करणार आहोत. साहिल थोडीशी चर्चा फक्त थोडीशीच आहे. साहिल या अगोदर मी पहिल्यांदा तुला हा फॉर्मॅट खेळताना पाहिलंय. सो या फॉर्मॅटमध्ये देखील तू चांगलं क्रिकेट खेळलास. ही संपूर्ण स्पर्धा गाव टू गावची होती. पहिल्या दिवसामध्ये खूप मोठं प्रेशर होतं. चांगले चांगले संघ तुझ्या समोर होते. अगदी कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंतचा प्रवास आणि सेमीफायनलच्या मॅचमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट आणि कोणता प्रेशर हँडल करत होतास? आम्ही सध्या हे फर्स्ट टाईम आम्ही खेळतो आहे ओरम आणि टीमनी पण मला खूप सपोर्ट केला आहे. जास्त सपोर्ट मी आता थँक्यू बोलतो सौरभसाठी ज्याने आम्हाला इथे प्राधान्य दिलं आणि त्याच्या कमिटीसाठी. आणि ग्राउंड पण खूप चांगल्या प्रकारे होतं आणि पंचांसाठी पण थँक्यू, त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केलं. बस एक शेवटचा प्रश्न असेल तुझ्यासाठी. इतने संपूर्ण या टीममध्ये तब्बल 4 संघ क्वालिफाय झाले होते ज्याच्यामध्ये प्रत्येक संघाने चांगले एफर्ट्स दिले. तुझा जो आता फायनलचा प्रतिस्पर्धी संघ होता त्या टीम बद्दल काय सांगशील? कशा प्रकारचं क्रिकेट त्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळालं? जिकडे यश होता, चांगले चांगले प्लेयर्स होते, त्या टीम बद्दल काय सांगशील? जजची आमची सेमीफायनलची मॅच बघितली होती. तो चांगल्या प्रकारे खेळत होता. आम्हाला जास्त रनची गरज होती म्हणून आम्ही फिटिंग करायची केली. म्हणून आम्ही बॅटिंग, त्यांनी टॉस जिंकला, त्यांनी फिल्डिंग घेतली. आम्हाला बॅटिंगचीच गरज होती. आम्ही चांगल्या प्रकारे हे केलं. बस एवढं. आता एक शेवटचा जाता जाता एक प्रश्न असणार आहे. तो प्रश्न असा असेल की तुझ्या करिअरची सुरुवात होती अंडरआर्म क्रिकेट पासून ओरम क्रिकेटचा प्रवास आणि पहिल्यांदा तुझ्या गावच्या संघाला तू इथे घेऊन आलास. आता पहिल्यांदा तुझा संघ चॅम्पियन बनलाय. सो चॅम्पियन होत असताना काय फिलिंग्स आहेत आणि ही जी ट्रॉफी आता कोणाला डेडिकेट करशील? ही ट्रॉफी आहे, पप्पा आहे तिथेच, त्यांना देऊ शकतो. येस ओके. हा होता साहिल. साहिल तुला पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा. आता जाऊया त्या संपूर्ण स्पर्धेमधील जो चतुर्थ क्रमांक ओम तेलोबा कामतकोंड या संपूर्ण स्पर्धेतील चॅम्पियन बनलाय. रोख रक्कम 15,000 आणि समतमती ट्रॉफी देऊन या टीमला सन्मानित करूया. कॅप्टन प्लीज वेलकम ऑल प्लेयर्स. यायचं आहे आणि ही ट्रॉफी देण्यासाठी ऑर्गनायझर कमिटीचे ऑल मेंबर्स यांना रिक्वेस्ट आहे की तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण रोख रक्कम 15,000 आणि समतमती ट्रॉफी देऊन सन्मानित करूया. सौरभ काते ऑल प्लेयर्स, चला या ठिकाणी ऑल कमिटी मेंबर्स या चॅम्पियन टीमला आपण रोख रकमेचं कॅश प्राइज देऊन आणि त्याचबरोबर समतमती ट्रॉफी देऊन सन्मानित करूयात. ऑल कमिटी मेंबर चला लगेच. पुढे जा तू दादा, पुढे जा तुम्ही, दादा पुढे जा तुम्ही, पुढे जा. हो झालंय, फक्त एक बंद करतो. ह्याचं फक्त एक क्लिक केलं, ते झालं की मग पॅकअप. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या माध्यमातून रोख रक्कम 15,000 आणि त्याचबरोबर समतमती ट्रॉफी देऊन या चॅम्पियन टीमला सन्मानित केलेला आहे. शेरवरी प्रीमियर लीग 2025 चा चॅम्पियन ओम तेलोबा कामतकोंड संघ ठरलेला आहे. त्याचबरोबर सर्वांच्या ठिकाणी मनापासून आपण आभार. त्यातून कोणाचं जर राहून गेलं असेल तर शब्दसुमरांनी पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करूयात. धन्यवाद, गुड नाईट, शुभरात्र. भेटू पुन्हा एकदा या स्पर्धेला जेव्हा 2026 ला